2 दिवस जेवलोय पण नाही. 7 भाकऱ्या, 1 बटर नान. काय जेवशील की येऊ भरवायला? हो तू आलीस तर काही ये ना आपलं, तू आलीस तरी ये मग. कधी मला भरवला नाही. तू आलीस तर मी जेवेन, आवडीन जेवेन. आता खुश आहेत ना? आता आलास डिप्रेशन मधून बाहेर की हाय अजून? नाही एक जरा हे दे ना. काय देऊ? पप्पी पाहिजे? ये देतो. हॅलो गाईज, वेलकम टू माय. तुम्हाला अरे गेला तुम्हाला नको आहे गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. काय मगाशी बोलला? तर सॉरी. थांब. हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. माझं नाव सुरेश बावदाने आणि ब्लॉग काय पाहिजे? काय आम्हाला 60 रुपये पाहिजे. हा माझा भाऊ सांगून ठेवतो. एक 60 रुपये कसले पाहिजे? 180 पाहिजे. ए का बस चल रे. 60 रुपये. 60 नको द्यायला. कसले पाहिजेत पण? त्याला युट्यूबचं लोन काढायला लागेल. थांब तुला कसले पैसे पाहिजे सांग. एक सेकंड, तुम्ही एवढे ह्याला सपोर्ट केला त्यांनी पार्टी देणार नाही आम्हाला. अरे थांब. अरे 50,000 जणांना पार्टी देतो ना भाई. युट्यूब बंद केलेलं मला परवडेल पार्टी. हे बघ ऐक मी ते आहे ना त्या दुकानवाला सांगतो, जाऊन काय पाहिजे ते खा. फक्त अंडर आपलं ठरलेलं 60 रुपये तेव्हा. नाही ऐक 50 रुपये. जर 50,000 झालं 50 रुपये घ्यायचे. त्याकडनं 20 रुपये घ्या. हो सर सॉरी. तुमचा तर टायर खाल्ला ना, डेंगावर होती. जाऊ ते काय युवराजला माझं नाव सांग. जाऊ सांगू काय? दोघच की अजून कोण आहेत? अजून आहेत पोरं. पोरं मी सगळ्यांचा ठिकाणा घेतलाय. हा तुम्ही भाई उद्या तुमच्या वर्गातल्या पोरी बिरी ना पण गुलाब बिल त्याचं बिल माझ्या अंडे कॉलेज झालेलं. आमचं कॉलेज 2ला सुटतं बरोबर. 2:30 वाजले तरी पण पुरं बाहेर नाही का ह्याला बघून. आणि गावात पेंग्विन आलाय कॉलेजला. अंकुश नाही अंडे आलाय. आपण कशाला इज्जत काढतो हे मी कट करणार भाऊ. कट करू की नको? कर ना. ऐक ते सोड मला चहा देशील. कट तुला आधी कसली पार्टी? हा काय आता वापरतोय मोबाईल? अरे बा तुमच्यासाठी घेतो का रे मी? हा भाई जरी मी काय घेतलं तरी ह्यांना पार्टी द्या. तसे का तुम्ही अर्धे पैसे मला देता तुमच्यातले? भाड्यावर गाडी ते सोड. कुठे भाडे ती परवा ब्लॉग मध्ये बघितली. बेटा थोडे दिन रुक, एक बड़ा हत्यार आने वाला है. बेटे कुछ देर में पुढचे आठवडे में इधर खड़ी रहेगी. इधर नहीं ऊपर. अंड्याच्या कलरची गाडी. अनिकेत असू दे ना, मी झोपन तिच्या. मी अशीतला घाशी दिसणार पण नाही. महिला पण घासू. चालते जाऊ. ते माहिती आहे काय आपलं स्टाफ असतो झाडावर. अरे हे वाढवतच चाललंय. ते नाही तर येतो मी नंतर पुढून जाऊन येतो देतो. 50 के झालं नक्की. आईला पोरं माझ्या अंगाशी आली रे जवळ करून पैसे मागतायत. बोलतो की तुझे 50,000 होत आले तर आम्हाला हे दे पार्टी दे. केपी चल केपी. आता विषय असा आहे की आपली नेहमीची जागा जी आधारस्तंभ आपली केपी ते दलिंदर बस. अरे अंडू अरे इकडे मला आधी सांग. दिस इज कॉल्ड चहा. 3 कप. कोण 4? अंकुश येतोय त्या आधी पिऊन मोकळा होऊया. त्याच्या आधी अंकुश ब्लॉग बघत असशील तर भाऊ सॉरी प्लीज कीप इट अप. आणि नंतर काय बोलतो कोऑपरेट कर आम्हाला. अपनी बांदिल के फैमिली 50,000 होने वाली है. सो थैंक यू सो मच इतनी इज्जत देने के लिए. आणि भावनो मस्करी करत नाही. किती रे 10 महिन्यामध्ये 10 महिन्यांच्या आधी 50,000 सबस्क्रायबर. तिचं नॉट अ जोक. एका वर्षाच्या आधी भावना आपण 50,000 सबस्क्रायबर करून दाखवलेत. आपल्या चिपळूणमध्ये पहिलाच आपल्या चिपळूणमध्ये पहिलाच असं काहीतरी होत असेल. मला माहिती नाही लई जणांचे झाले पण असतील. आय डोंट नो. बट भाई पहिलाच आमच्याकडे बट नाही ते भाई असं करायचं नाही. कोण कधी वर जायला सांगता येत नाही. आपण बघ ना एका वर्षात जर भाई एका 50,000 करतोय तर भाई असं चिपळूणमध्ये अजून एक मुलगा असेल तो एका वर्षात 1 लाख करेल. कधीच कोणाला कमी समजायचं नाही. कोण कधी पुढं जायला सांगता येत नाही. आपण आपलं काम करत राहायचं भाई. होईल तसं होईल एवढा काय विषय नाही. तुमच्या साथीने भाई आपली एवढी इज्जत आहे. तर थँक्यू सो मच. बांधील की तुम्ही जे प्रेम देताय. प्रेम म्हणजे इनकेस भाई मी सांगितलं मला आपल्या ह्याला व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. भाई धडाधड 1000 जण गेले. धडाधड एका दिवसात. तो प्रेम असंच करत राहा. थँक्यू सो मच. तुमचा भाव नक्की तुम्हाला हसवत राहील. अंड्या के साथ वो देखो अंडे देखो. ज्यांना अंडे दिसला त्यांचा मोबाईल चांगला आहे.
ते बघ हे झाले ऑफरोडिंग. आज करायची ऑफरोडिंग. आपल्यासोबत आहे चहा आणि आपल्यासोबत अनिकेत आहे. यापेक्षा सगळं सुख काय आहे. जर अंड्यासोबत असेल ना आपल्यासोबत फक्त सुख घे आणि सुकीन पण घे. गप ना झालं ना आता. काय काय आलं हे काय नशीब इथं पाणी आहे. काय विषय आईची कटकट मला पण सांडले. काय विषय तो बोलला कसा हसू कंट्रोल तिकडे जाऊन ए तुला हसू कंट्रोल नाही ना होत. अरे हसणं असतं अरे हसू काय. तू फसू बघ माझा कॉलेजचा शर्ट हाणामाऱ्या झाल्या. ए कचरा उचला. हे आपला नाही. हॅलो हा आपला कचरा घ्या फक्त ठेवा. आता आम्ही तिथं बसायचो पण पाण्याचा जर आवाज येतोय व्हिडिओ मध्ये म्हणून आता वर चाललोय. अई वर आता फक्त एकदा केपी वर बघा. ज्यांना नसेल केपी माहिती तर भाऊ ना आपला हा नारायण तलाव अतिथी हॉटेलच्या तिथून बरोबर समोर असा रस्ता आहे. तिथून एक अशी वाट आहे. तिथून स्ट्रेट यायचं आहे. दिस इज कॉल्ड केपी. आणि आमचा आता अड्डा झालाय. मला असं वाटतं की मला आता ना बाबा युट्यूबचा इन्कम जो येईल तर मला असं वाटतं की मला ना हळूहळू इथे इन्व्हेस्ट केली पाहिजे. कारण मग इथंच राहतोय आता. फक्त राहायचं वगैरे दिवसभर इथंच असतोय व्हिडिओ वगैरे बनवायला. सो इथं आपण घर बांधला ना आपल्या म्हणजे बूट कॅम्प बांधला ना आपल्याला जागा पण देते. कारण आपल्यामुळेच ते केपी मला असं वाटतं फेमस होत चाललंय. मला पण बुटकॅम्प म्हणजे समजतो काय. बुटके नाही. बुटके नाही मग? बुटकॅम्प. नाही बुटकॅम्प नाही म्हणून. बुटकॅम्प म्हणजे काय माहितीये की आपण सगळेजण एका ठिकाणी राहणार. आपण दोघं तुझ्या चप्पल नको 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 ना सॉरी आणि के दादाचा नाद नाही केला कुणी. दे 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 रे वाहिल्या. या इकडे बाकीच्या का नाही तर सोमचं ट्युशन आहे. अंकुश शूटला गेलाय आणि वेदांत कॉलेजवरनं जरा लेट आला. सो सगळ्यांच्या जरा अडचणी वगैरे होत्या. आणि आम्हीच असे आहे की मी कॉलेजला जातो एवढंच की 1 तास जातो. कारण जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच करतो. असा काही विषय नाही. तर म्हणजे जरा दुसरं बॅकग्राऊंड लावून कामं चालू आहेत. फक्त शिक्षणच नाही करत मी. सो कॉपरेट करो. अंडे को आज भाड़ा नहीं है कल है और ये ITI को 4 बजे तक आ गया इधर. सो भावनो एवढंच की फक्त शिक्षण करू नका. काय ना काहीतरी बॅकग्राऊंडला कामं चालू ठेवा. एक्सपिरियन्स भेटतो. आणि माझ्याकडे यायला सांग. घर सामान आणि हॅलो काय कोणाला इलेक्ट्रिशियनची कामं असतील तर मी सस्त्यामध्ये करून देईन. 2000 मायनसला बघा. ITI 4 वर्षाचा ITI केलाय. आमची इथं 4 वर्ष. तुझं ऑफरोडिंग बघितलं. मला वाटत ना तुला लोक मला वाटत ना लोक तुला काय करतील. आणि वेलकम बोनस म्हणजे कुठं आहे पाऊस नाही धोका आहेत ते. वेलकम बोनस म्हणजे 1500 रुपये तुम्हाला करून देईन. 500 रुपये ऑफ दे. 1500 माझ्या गाडीची बॅटरी पण. ए मी तुम्ही ऐक मी काय बोलतोय. तुझा ब्रेकअप झालाय. प्रँक कॉल करायचा नको. आता डिप्रेशन मध्ये फक्त आपण जरा व्हिडिओ आहे म्हणून जरा हसतोय. करायचा ह्याच्या मैत्रिणीला. हा कर. मी तर मजाच घेतो. परवा बघाली गाडीत पण मजा घेत होता. ए करायचं ते तुझ्या मैत्रिणी. ती तुझी एकदम खास मैत्रीण. तिला काय माहिती माझं ब्रेकअप वगैरे झालंय. मग बघू तिचं काय रिएक्शन असते. नाही असं नाही बोलणार. ती तिला पण बॉयफ्रेंड असं कसं बोलणार. काहीतरी विचार करे. पोरीना एवढं हे करू नको. तर काय फक्त पोरीनं मला सांगा ह्या स्माईलवर तुम्ही पितात की नाही. अरे एकदा हस. इकडं बघ एकदा हस. नीट हस ना पोर. आई शपथ बघा ना. अरे झूम गेलं ना. झूम पूर्ण ऐक तर फक्त ओट दिसला ना पप्पे. तुला ऐकूया का मला सांग. हा हो आणायचे. सॉरी दादा सॉरी. ते सोड आपण भाई. तुझी व्हिडिओ 8 लाखला गेली व्ह्यूज. तुझी 1.2 मिलियन. हे हिची फक्त 1.2 मिलियन. तुझी 8 लाख. आईला इज्जत हो आजची हो. तुला माहिती आहे 1.2 मिलियन मोठे असतात. अनिकेत लेवल मध्ये थांब.
मी चालू केलं ना, काय कर माहिती ना, काजू दिसतील तिथं, काजू. तो आता बदाम दिसतोय. मी जर चालू केलं ना त्या झाडावर काजू होईल तुझा. ए चले आपल्या ताईंना कॉल करून. माझी व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ व्हायरल होते भावाची. काय होणार होतं? मला सांगते रे. काय नाही, परवा ब्रेकअप झालंय. झालं काय नक्की? कोणी केलं? तीनच गेला. काय बोलू आता तुला मी? ती बोलते की काय झालं पण? ती बोलते की तू टाइमपास केलास. तू टाइमपास केला असं? हा, पागल आहे का ती? काय माहित. ती बोलते ना तू माझा टाइमपास केलास, माझा टाइमपास केलास. तू नाही, तू माझा टाइमपास केलास असं. मग तू काय बोलला? मी काय बोललो? पाऊस गेलेला आहे आणि तिथं आम्ही खाली गेलो मठाची आणि परत आलो. कॉल केलास? हॅलो, हा बोल. बोल. बघ मागाशी ते पाऊस आला होता ना, अच्छा. मग ते कॉल कट केला. बोल बोल. मी पण आता सिंगलच आहे. का? का म्हणजे माझं पण ब्रेकअप झालं आता 2 महिने बोलली तर 2 महिन्याआधी. कोणी केला ग तुझं ब्रेकअप? काय काय? तुझं ब्रेकअप कोणी केलं? मीच केलं. का? अरे मी त्याला बघितलं दुसऱ्या पोटीसोबत, होय काय? भांडण वगैरे झालं, मग मी त्याला बोलली आणि मी ब्रेकअप केलं. मग मी तेच सांगते तुला, आता तू पण सिंगल आहे, मी पण सिंगल आहे. तू बघ मग काय विचार केलाय की नाही? हो केलाय. हॅलो, हा केलाय. आता तुझ्याजवळ दररोज बोलायचं. हा मला चालेल. मग माझी बेस्ट फ्रेंड होशील? बेस्ट फ्रेंड खूप आहेत. बेस्ट फ्रेंड काय? बेस्ट फ्रेंड नको. मग कोण? मग कोण? मग कोणते ते सांग. बेस्ट फ्रेंड काय? माझे पण एक पण नाही आता, कारण की मी तिच्यासाठी लॉयल होतो ना. ती बोलली की बेस्ट फ्रेंड नको, बहीण पण नको. मग मी बोललो की चालेल तुझ्यासाठी काय पण. बेस्ट फ्रेंड काय? ते बेस्ट फ्रेंड नको ना. मग कोणते तरी सांग ना. गर्लफ्रेंड चालेल का तुला? मी चालेल चालेल बाई. हॅलो, मी घरात नाही सांगू शकत कारण की मी ऑलरेडी आधी सांगितलं होतं. त्यांनी आत्ता ते फसवलंय. पण मग मी तर मला घरी सांगायला लागेल. घरी? हा, पण मम्मीला नाही चाललं तर आणि ओरडली तर? मम्मीशी बोलेल मी. काय काय सांगशील मम्मीला? सांगेल हा एक मुलगा आपल्या जातीचा आहे, आवडतो म्हणून सांगेल. खरं? हात ह्यो हातात सूर ह्यो श्वासात. अरे मम्मीशी बोलेल. ठीक आहे भाई. यांना पुरी पटतात कशा? आजपर्यंत भाई आम्ही एवढे मोठे सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत, एक पोरगी पटत नाही. यार हे उभा राहा. गर्लफ्रेंड आहे ना. अरे गर्लफ्रेंड वाडी उभा राहा. प्लास्टिक करी. उभा राहा. मला चालेल. अरे प्रॉब्लेम व्हायला नको. उभा राहा. व्हायला नको परत. नाही आता नाही होणार. मी आता गॅरंटी देतो. म्हणजे मी काय आता तिच्यासोबत ब्रेकअप नव्हता केला ना. हा, आता मी कोरडा पडलो. आता काय मी कोरडा पडलोय ना. पण तू माझ्यासाठी लॉयल राहशील ना? हो मग मग सासऱ्यांना काय सांगशील? सासऱ्यांना काय सांगशील मग? त्यांना समजवायला लागेल. ते नाही ऐकणार, पण बोलेल त्यांच्याशी. मग मदर इन लॉ समजून घेईल काय? हा, बरं. मग माझं कारण जे होतं लास्ट टाइम ते पण मी सांगितलेलं मम्मीला, तेव्हा मम्मीने समजून घेतलं. मला त्याच्यानंतर बोलली काय झालं तर मला शेअर करतो, मला घरी सांगायलाच लागेल. अगं बाकी काय नाही. मी घरात सांगितलं तर आई मला दाणक्यान मारेल ग.
शकत नाही माझ्यासाठी. तुझ्यासाठी येऊ पण ते, पण आईला सांगणं म्हणजे जरा भीती वाटते ग. देऊ नको देऊ. आहे काय आता सकाळ दुपार मारते, म्हणजे काम नाही केला, कचरा नाही काढला तर. हा मग काम कर, एक दिवस पूर्ण तिचा आई, मग तिला सांग. अगं आईला मी सांगितलं होतं, पण ती तेव्हा काय बोलली नव्हती. पण आता ब्रेकअप झालंय कालच ना, आणि आता मी सांगितलं घरात पण जरा असं वेगळंच वागतो ना, मग ते आईला डाऊट आलाय. विचारलं, मी सांगितलं ब्रेकअप झालंय. मग आणि एक मग काम करा, एक आता एवढ्याच सांगू नको, जरा जाऊ दे, अजून 1 महिना होऊ देत, मग सांग. मग तिला असा विश्वास तरी बसेल की हा बाबा 1 महिना झाला म्हणजे असेल काय तर खरंच. तसं नाही, पण आई मला दाणक्यान मारायला एवढी मला 100% गॅरंटी आहे. मग मार खाऊन घे ना तू माझ्यासाठी, नाही खाऊ. आता काय खातो आता तुझ्यासाठी काय पण. मग आणि मी पण पप्पाच्या शिव्या खाईलच ना. त्यासाठी कधी काय केला नाही, त्यासाठी बोलतो काय पण करील. काय पण काय पण करायची. अरे 4 दिवस झालं ब्रेकअप. काळजी पाहिजे, लक्षात ठेव. कारण इथं कुणाचं टिकत नाही, माझं टिकलं तर. मित्र पण आहेत, त्यांना मला चांगलं बघवत नाही ग. तुझ्या पान उतारच काढायला पाहिजे. मला तुझ्यासोबतच राहायचंय, मला अख्खी लाईफ तुझ्यासोबतच राहायचंय. रिलेशन मध्ये माझ्यासोबतच येणारच ना. मी आता तुझ्यासोबत जगण्याची भरपूर स्वप्न बघितले. आणि की तू पण माझ्यासोबत ये. माझ्यासोबत चल. मी आता पूर्ण स्वप्न बघितले आपण दोघांचे. ऐकलं तर आता बघ चिपळूणला एक नवीन, आता उद्याच जाऊन फ्लॅट हे करतो भाड्यान. घरात कधी कंपाऊंड गुरांच्या वाटर राहतो. फ्लॅट घेतोय. बघतो आता, आईला बोलतो मी 1 महिन्यात. हा पण तू नक्की खरं खरं बोलतेस ना? खरं बोलते. तू मला सांग ना, तू खरं बोलतोय का? नंतर मग तू तर काय झालं बिलं मध्येच प्रॉब्लेम झाला तर परत मग तुझी आई वगैरे काय बोलली आणि मला येऊन बोलशील आई हा नाही बोलत आहे, काय करू? नाही, पण तू प्रँक आणि काय असं काय विषय करत नाहीस ना? कारण की मी आजच डिप्रेशन मध्ये आहे, म्हणजे आजच झालोय बाहेर. माहितीये मला. आणि कुठल्या दवाखान्यात गेलेलं? कारण की नाही ग, ते भीती वाटते. ते बाकीचे सूरज आणि आहेत ते माझ्यासोबत प्रँक पण करतात कधी कधी. तेवढीच काम आहे आम्हाला. खरं ना? सांगते, मी खरं सांगते. नक्की ना? कोणत्या अँगलने हो बोलली? कायला कोणत्या अँगलने याला हो बोलली? कुठली वायर कुठं लावली? तुला सांग नंतर करतो, मी जरा कामात आहे. मी आहे वर्गात बसलोय जरा. ते काय डिप्रेशन मुलं काय मला समजतच नाही आता. हाय नारायण तलाव जवळ. काय 2 दिवस जेवलोय पण नाही. 7 भाकऱ्या, 1 बटर नान. काय जेवशील की येऊ भरवायला आज? हो. तू आलीस तर काही ये ना आपलं. तू आलीस तरी ये मग. कधी मला भरवला नाही. तुला ती भरवते. तू आलीस तर मी जेवीन, आवडीन जेवेन. आवडी साखर टाकते जेव, ना. जेव. आता मी येईपर्यंत काय आज जेव. नक्की ना? तू सुरुवात कर. 8 पर्यंत येते पुसून पुसून. गप ना. हा ते भाई जास्त आता खुश आहेस ना? आता आलास डिप्रेशन मधून बाहेर की हाय अजून? नाही, एक जरा हे दे ना. काय देऊ? पप्पी पाहिजे? ये 3 वर्ड्स बोलू शकतेस? 143. 143. निब्बा निब्बीच आहे. आता हा, आता रिलेशनला तूच विचारलं, मी नाही विचारलंय. अरे हा, मग मी कुठे काय बोलली? मग बोल ना, म्हणजे डिप्रेशन मधनं. नाही, रिलेशनचं मीच विचारले, तू नाही विचारले म्हणजे काय? काय बोलायचं तुला? तसं नाही, म्हणजे म्हणजे मी पण विचारलं 50-50, 50-50. 50-50 नकोच आहे ना, मी नाही. 100% पाहिजे. अरे तसं नाही, आपण दोघांनी विचारलं असं ग. मी असं तू नाही काय पूर्ण विचारलंस का मी नाही पूर्ण विचारलं, म्हणून 50-50. 3 वर्ड्स बोल ना जरा, भूक लागेल मग. आता मी ready आहे. पण बघ, मी आता बोलल्यानंतर तू काय सगळ्यांना सांगत फिरू नको. मी काय बोलतो आपलं, मी काय बोलतो आपलं रिलेशन आपण दोघातच ठेवू.
येडे आहेत. नाही जर लागले तर हा तेच असल्यांच्या नजरा लागतात ना. असले म्हणजे ह्यांच्यात अशी माणसं आहेत ती. बोल काय ना. रंग? काळा डाग. 4 दिवसात. लव्ह यू. काय आय लव्ह यू. मला वाटत नाही ह्यांचं काय होईल. हे असे निब्बा करत राहतील. खरं आहे भाई, डेंजर आहे. म्हणजे ह्यांचं प्रँक कॉल आहे ना हे. मला जी पोरं भेटलेत ना ती भाई ते बघ साईड होते बघ, प्रेमभंग ते बघ. मागणं जो वड काढलेलं. थांब थांब थांब. ते बघा, ते तिकडे बघा. झालं म्हणजे आता- आता भाई एक गर्लफ्रेंड कळतं. का? घरात जाताना पण बोल आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. झोपेपर्यंत बोल. आता काय टेन्शन. भारी म्हणजे ना भेटतो कसं माहिती तेच ना समजत. आणि हे मी बघा म्हणजे असं पण नाही की तुम्हाला वाटत असं प्रँक कॉल म्हणजे आहे ना आधी सांगत असतील हो हे ना भेटतात पोरी कसं भाई डेंजर आहेत. त्या मैत्रिणी पण भाई डेंजर आहे. नंतर असं बोला ना प्रँक कॉल आहे. हा मग मी पण मजाक करत होते. भाई डेंजर आहे एक एक. माझा काय संबंध आहे कधी? आपल्याला भेटलीच नाही तर मी काय करू